नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जाधव ब्लॉग 2026 मध्ये. तर आज आम्ही चांगलाच जाणार आहोत आणि पारंपरिक पद्धतीने कोकणी मुठे म्हणजे खेकडे धरून पकडणार आहोत. आम्ही सकाळी जंगलाच्या दिशेने लवकर निघालो. पावसाळ्यात तर सगळीकडे हिरवगार आणि चांगलं असं वातावरण होते. मी जंगलाच्या दिशेने निघालो. एवढ्यात आम्ही म्हणजे वाड्यात खूपच शोधण्यासाठी थांबलो तिथे. आणि आता उभे पण आम्ही शोधत उभे पण बघू शकता आम्ही, कारण हे गरवण्यासाठी ते पण बांबूचं बनवलेलं आहे. त्याला बांधायसाठी चारा बांधायला लागतं. हे बघा उभे एकत्र केलेले. हे बघा शकता खूप पाणी बघा एकदम शुद्ध असं आहे ओढत. आम्ही खुबे एकत्र करून पुन्हा आम्ही चाललो जंगलाच्या दिशेने. तर वन विभागाने लावलेली अशी चांगलीशी आवळीची झाडे बघू शकतात, चांगलीशी वाढलेली पावसात. अर्ध्या तासानंतर काही अंतरावरच आम्ही तिथे मोठे घालण्यासाठी जाणार आहोत. तिथे पोहोचलो आणि थोड्या वेळ तिथे बसून आम्ही पहिले घरून बांधून घ्यायची तयारी चालली. पहिले फुग्यातनं त्यातला आतला भाग काढून घेतला. नंतर मावशी पण हे घेऊन फुग्यातलं काढून घेतो आतलं. बघू शकता असं सगळ्यांनी असं फुग्यातलं हे काढून घेतलं आणि घरून बांधण्याची तयारी करू लागले. कारण 5 मिनिटाच्या अंतरावर आम्ही मुठे गाळवण्यासाठी जाणार आहोत, म्हणजेच खेकडे. काही निघत नाही ते असे दगडांनी पण फोडावे लागले. बघू शकता मामींनी गरवून झालेलं आहे. तुमच्या तिकडे याला काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा मावशींनी पण बांधायला सुरुवात केली. बघू शकता चिंचेचं झाड आहे, पण ते वाऱ्याने पडलेलं आहे. करून बांधून चारा वगैरे त्यात बांधलेलं आहे. आता सुताने त्याला चांगलं बांधून घेणार आहोत. बघू शकतो कसं चांगलं असं आवळून बांधलेलं आहे ते. एकदम टाईट बांधायला लागते, कारण ती जर खेकड्याने घरण तयार झालेले आहे. आता आम्ही बिलामध्ये मोठे करण्यासाठी जाणार आहोत. आणि इकडे पहिलाच मामींना काहीतरी मोठ्या आढळलेलं आहे वाटतं. मावशीला तर अजून काही सापडलेलं नाही. आणि मामींना जरा सापडलेला आहे बघू शकता. तर मामी जरा हळूहळू वरती त्याला काढत आहे. त्याला फसून त्याला वरती बिलाच्या बाहेर आणणार आहे. आणि थोडासा बाहेर आला की त्याला हातांनी पकडून घेणार. अजून आहे, पण तो काही आतमध्ये जाई वाटते. बोलले मग सापडलं म्हणून. हे बघू शकता आता वरती येत नाही तो नांगरा बघू शकता त्याचा. हे बघा अशा पद्धतीने करून हे बघा आता मस्त पकडलंय त्याला. बघ
आणि पहिली मामीची शिकार झालेली आहे. आता मी पण गरवून घेऊन आता गरवाय दिलेलो आहे, तर मला पण आता मोठ्या आहे बिलात त्याला आपण पण हे करणार आहोत, वरती काढणार प्रयत्न करत आहोत. बघू शकता मस्त मोठा पैकी नांगरा आहे त्याचा, हे बघू शकता. आणि तो पण आता आपण पकडायचा प्रयत्न करत आहोत. आणि आता आपण तो पण पकडलेला आहे. आपणच त्याला गरून वरती काढलेला, पण विशेषला पकडायला सांगितलं. बघू शकतो मोठा साईजचा मोठा आहे तो. आणि तिकडे काही बिलं कमी असल्यामुळे खेकड्यांची म्हणजे मोठ्यांची, तर आम्ही ह्या साईडला इकडे आलेलो आहोत आता दुसऱ्या ठिकाणी पण मामींनी इकडे बाहेर काढलेलं आहे मोठ्या लगेच, कारण मामींना जरा जास्त एक्सपिरियन्स असल्यामुळे ते लवकर हे करू शकतात. त्यानंतर मी पण एक बिलातनं मोठे म्हणजे अर्धवट राहिल्यामुळे ते चिखल खोदून काढायला लागलं त्या बिलातून. आणि परत जरा पुढे आम्ही असंच गरवत जाणार आहोत. त्याला पहिला आम्ही धुवून घेणार आहे मोठ्याला. बघू शकता आपण चिखलातनं काढलेला आहे तो. बघू शकता ह्याचा पण चांगली साईज आहे तो. आणि इकडं मिसेसला पण मोठ्या भेटलेला आहे वाटते, कारण तिच्याने तो काही निघत नाही तर मला बोलवलं देईल. तो जरा इकडे जोरातच आणि जरा मोठे गरवताना जरा आवाज करायचा नाही, जरा कमी आवाजात बोलायचं असतं, कारण ते आवाज ऐकून परत बिलात शिरू शकतात. आता मी गरवा घेणार आहे, कारण तो मोठ्या भरपूर वेळ तिच्याने काही वरती आला नाही, तर आपण ते गरवा घेणार आहोत. आणि आपण तिकडून एक मोठ्या घरून आणलेला तो तिच्याकडे दिला आहे, आणि आपण तिचे बिलात ते गरवायला सुरुवात केलेली आहे. बघू शकता बघा वरती तर येतच नाही, कारण तो हुशार झालेला आहे वाटते. बिलाच्या थोडा पण वरती येत नाही, पण बिलाच्या आतमध्ये जायचं. बघू शकता अंगा पण मस्त मोठा आहे, पण तो काही येत नाही वर. तरी पण आपण प्रयत्न करू त्यासाठी, त्याला वर काढण्यासाठी. भरपूर वेळ झाला, पण तरी पण तो काही वरती यायचे नावच घेत नाही. तो अगोदरच हुशार झालेला आहे, बघू शकता पटकन आत शिरते तो. बाहेर यायचं नावच घेत नाही. आता ऊन पण भरपूर इकडे पडलेलं आहे, आज तर पाऊसच नाही इकडे.
मच्छर पण भरपूर चावत आहे तिकडे. दहा मिनिटे तर झालीच असतील, पण तो काही वरती येण्याचं नावच घेत नाही. आता जरा वरती आला का परत निसटला बघा. परंतु हुशारच झालेला आहे आता. आणि कोणतरी घाबरवलेलं असेल अगोदर त्याला, म्हणून त्याला तो वरती येत नाही. खूप प्रयत्न केले पण तो काही वरती येत नाही. तर आपण तिथून दुसरे साईड जाणार आहोत दुसऱ्या बिलात घालवण्यासाठी. तर आपण दुसऱ्या बिलात आता घालवत आहे. आणि इथं ते जरा चावलेलं आहे ते घालणार. आणि आता थोड्या वेळाने आम्ही घरी पण जाणार आहोत. आणि त्या बिलातला आपण काढतोय तो छोटासा पण आहे. बघ बघा मोठी साईज आहे, पण आंगडी जरा त्याची बारीक आहे. आता आपण तो पिशवीत टाकून घेणार आहोत. नाश्ता आपण हे बघू शकता, आज काढलेली हे बघू शकता. दोघं नवरा बायकोने काढलेली आहेत. आणि आता मावशींचं पण बघू आपण किती काढलंय, कारण आता आपण घरी जाणार आहोत. मावशीने तर काढले पण ते जरा बरोबर दिसत मोबाईल कॅमेऱ्यात. आहेत काय 4-5 आहेत. आता आपण मामीने ते घरून मोठे काढले ते पण बघणार आहोत. पण मामींकडे जरा जास्त मोठे असते. मामीने भरपूरच घरून मोठे काढलेले आहेत. आणि आता समोरच आपले पण मोठे त्यांना सापडले बघू शकता. बघा पकडलं पण त्यांनी अर्धे बिलतच हात घालून पकडलेले आहे. अर्धे म्हणजे ओळखीच झालेलं होते. त्याला आता खोदूनच एक साईडने म्हणजे माती काढूनच काढायला काढलं त्यांनी बघा. आणि आता आजचा ब्लॉग येऊ तर मित्रांनो, आजचा जंगलातील मोठे पकडण्याचा अनुभव तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जाधव व्लॉग 2026 चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओ.